बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक भारत सातपुते लिखित कादंबरी जागरण, प्रकरण 6. मी एक उपक्रम सुरू केला. पहाटे हरंगुळच्या अलीकडे 2 किलोमीटरवर सुशीला सोबत घेऊन व्यायामाला जायचं. तिथं पळत पळत शाळेतली मुलं यायची. न चुकता रोज व्यायाम घ्यायचा. कागदावर चालू असलेला स्काउट गाईडचा उपक्रम सक्रिय केला. शिबिरात पथक तयार करून सहभागी होऊ लागलो. मुलांना कथा कवितांचा छंद लावला. इथेही प्रेरणा हस्तलिखित काढलं. मुलांचा व्याकरणाचा पाया पक्का करण्याचा प्रयत्न केला. इथे एक चांगले वाटले, ते म्हणजे सर्वांनी मनावर घेऊन झाडे खूप लावली. पण मुख्याध्यापक बगाडे कधी कोणत्या वर्गात जाऊन नेहमी शिकवतात असे चित्र आढळले नाही. सतत खुर्चीवर बसून पान खात खिडकीतून थुंकण्यात वेळ घालवायचे. त्यांच्यासोबत मग गप्पा मारायला, त्यांची स्तुती करायला काही शिक्षकही वर्ग सोडून सोबतीला असायचे. गावातले तर कोणी फिरकतही नव्हतं. तेव्हा शालेय समित्याही एवढ्या सक्रिय नव्हत्या. कुणी अधिकारी तर शाळेकडे येतच नव्हते. या शाळेतच 10वी परीक्षेचं केंद्र होतं. मी इथंच 10वीची परीक्षा दिली होती. कॉपीचा किती सुळसुळाट असतो हे मी आश्चर्यानं पाहिलं होतं. तेव्हा बड्या घरच्या लेकरांकडे परीक्षेत खास लक्ष देऊन त्याला उत्तीर्ण करायची सोय व्हायची. मला येऊन आता 8-10 महिने झाले होते. शाळेतल्या प्रथम सत्राच्या परीक्षा तेवढ्या व्यवस्थित झाल्या नव्हत्या. त्या परीक्षा वाटतच नव्हत्या. दुसरे सत्र सुरू झाले. गावात सरपंच पवार, पैलवान चंद्रकांत झुंजे पाटील यांच्या ओळखी झाल्या होत्या. अधूनमधून त्यांना मी बोलायचो. एकदा सरपंच मला म्हणाले, "काय चाललंय सर? छान रमलात. पोरं चांगली घडवतात." "हो, पगार ही खूप आहे ना." "मनातून काम करता, पण समाधान नाही." "का? का हो?" "इथली किती पोरं नोकरीला आहेत सांगा?" फार कमी." "कशामुळे वाटतं हे झालं?" "शिकत नाहीत." "हां, हेही कारण आहेच. तसे दुसरेही एक कारण आहे." "कोणते?" "गुणवत्ता नाही." "निकाल तर 80%च्या पुढे लागतो ना." "हा निकाल खरा आहे का?" हे खरं आहे तुमचं." "मग काय करावे म्हणता हो?" "परीक्षा कडक व्हाव्यात. खोटे गुण घेणारे आयुष्यात यशस्वी होत नाहीत, स्पर्धेत टिकत नाहीत." "बघू, यावर्षी लक्ष घालू." 10वीच्या परीक्षा सुरू झाल्या. ओळखीच्या वरिष्ठांना या केंद्राबाबत मीही सहज बोललो होतो. मग 1-2 पेपरला वरचे पथक येऊन बसले. ते 3 तास हल्लेच नाहीत. परीक्षा भलत्याच कडक झाल्या. कॉपी चालली नाही. काही रेस्टिकेट झाले. निकाल 0% लागला. तेव्हा असा निकाल कधीच लागला नव्हता. बोंबाबोंब सुरू झाली. पेपरात बातम्या आल्या. शाळेचे नवीन सत्र सुरू झाल्यास वरिष्ठांच्या भेटीही सुरू झाल्या. निकाल कमी का लागला याची विचारणा होऊ लागली. पेपर कडक केला म्हणून निकाल असा लागला हे तोंडाने कोणीच बोलायला तयार नव्हते. पूर्वी निकाल 60%पेक्षा जास्त होता. तो काही खरा होता का याचीही कोणी चर्चा करीत नव्हते. निकाल लागलेल्या या 10वीच्या मुलांचे पूर्वीचे 9वीचे निकाल, 10वी 6 माहीचे निकाल तपासायला या अधिकाऱ्यांनी चालू केलं. तर विचित्र चित्र आढळले. यांच्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे पाहिले तर ते न तपासता निकाल तयार केला होता. गठ्ठे कोरे करकरीत आणि निकालात मनाला वाटतील तसे गुण दिले होते. या गैरप्रकारात 10वीला शिकवणारे 2-3 शिक्षक सहभागी होते. यात संघटनांचे काही पदाधिकारी होते. चालू वर्षीही 9वीच्या काही विषयांच्या उत्तरपत्रिका त्याच शिक्षकांनी तपासल्या नव्हत्या. या अक्षम्य चुका होत्या. अधिकारी चिडले. बैठकीत म्हणाले, "10वीच्या शिक्षकांच्या तातडीने बदल्या व्हाव्यात." तेच भातांगडीला भेटलेले शिक्षणाधिकारी श्री पाटील माझ्याकडे पाहत म्हणाले,
काही शिक्षक उद्धट आहेत, इथून सर्वांच्याच बदल्या व्हाव्यात. कोणी काय वाटेल ते बोलू लागले. सर्वांनाच आरोपी समजायला लागले. हा विषय तरी कोणाला सांगावा. पूर्ण शाळेबद्दलचे, शिक्षकांबद्दलचे मत खराब झाले होते. जाताना शेवटी शिक्षणाधिकारी म्हणाले, सर्वांच्या इतरत्र बदल्या करण्याची वरिष्ठांना शिफारस करू. न राहून मी म्हटलंच, सर्वांचा काय दोष. 10वीच्या निकालास जबाबदार शिक्षक व उत्तरपत्रिका न तपासता ज्यांनी निकाल बनवला त्या शिक्षकांवर कारवाई करा ना. आम्हाला कळतंय काय करायचं ते, असं म्हणत अधिकारी निघून गेले. नंतर काही शिक्षक मला म्हणाले, चांगले बोललात. काही जण म्हणाले, निकालाला आम्हीच केवळ जबाबदार कसे. उत्तरपत्रिका यापूर्वी न तपासता निकाल लागले नाहीत का, आमचं कशाला काढायचं. नागरिक, विद्यार्थी वरिष्ठांना भेटले. त्यांना खरी परिस्थिती सांगितली. पण तिथेही शिक्षणाधिकारी म्हणाले म्हणे, सर्वांच्याच तालुक्याबाहेर बदल्या झाल्या पाहिजेत. या प्रकरणात मिटवामिटवी करू पाहणारे काही भेटले. त्या मध्यस्थीला, दलालांना माझ्यासह अनेक जण उलटे बोलले. शेवटी आम्हा सर्वांच्या तालुक्याबाहेर बदल्या झाल्या. वशिला लावावा तर एकाचीच बदली रद्द कशी करतील. सर्वांच्याच बदल्या तरी रद्द कशा होतील. विषय 0% निकालाचा होता. त्यामुळे सर्वांच्या नजरेत आमची किंमत 0 झाली होती. मला औसा तालुक्यात जिल्ह्याच्या टोकाला बिरवली हे इतरांपेक्षा सर्वात दूरचे गाव दिले. 1 वर्षात हलावे लागले. खूप स्वप्ने पाहिली होती. उठलेल्या वावटळीत साऱ्या स्वप्नांची धुळदाण उठली. माझ्या मनातली मुले घडवाया आत्ता तर कुठे सुरुवात झाली होती. पण आमच्या नंतरच्या वर्षी तरी निकाल फार लागला का. असेच केंद्र कडक झाल्याने केवळ 1 मुलगा उत्तीर्ण झाला. मग का बदल्या केल्या नाहीत. एवढं खरं, त्या वर्षी अधिकाऱ्यांची दुकानदारी जोरात चालली. येणाऱ्यांना एवढ्या जवळची शाळा कधी मिळाली नसती. आमची बदली ही काही शिक्षा आहे का. चुकणाऱ्यांची एखादी वेतनवाढ थांबवली असती तर ती शिक्षा झाली असती ना. तेव्हा बिरवलीला रस्ता नव्हता, गाड्या नव्हत्या. इथे जिल्ह्याची हद्द संपते असा फलक होता. तिथून थोडे पुढे गेल्यास डावीकडे कच्चा रस्ता होता. तो रस्ता दुरून होता. तरीही मोटरसायकल जायला हा रस्ता चांगला नव्हता. दिवसातून 2-3 ST होत्या, पण पाटीवर उतरून पाऊल रस्त्याने 2 किलोमीटर चालत जावे लागायचे. एवढ्या अडवळणात अधिकारी तर फिरकतच नव्हते. प्राथमिक शाळेवर पहिल्यांदा नोकरी करीत होतो. रोज जाणे येणे शक्य नव्हते. त्यामुळं तिथेच राहण्याचा निर्णय घेतला. घरमालक जेवणाचा डबा चांगलाच द्यायचे. आठवड्याला घरी जात असे. त्या शाळेत कोण कधी यावे याला बंधन नव्हते. कधी येऊन सही करावी याला महत्त्व होते. त्या गावचेच एक शिक्षक होते. ते मात्र सकाळी प्रार्थनेला वेळेवर हजर असायचे. एकदा सही झाली की मग शेताकडे निवांत चक्कर मारून यायचे. त्यांचा एकट्याचा मात्र सकाळी वेळेवर या असा तगादा असायचा. लघवीची जेवायची सुट्टी झाली की शाळा लवकर भरत नव्हती. 1-1 तास पोरं खेळत बसायचे. मुख्याध्यापक ही गावातलेच होते. ते म्हणायचे, माझे दिवस किती राहिले. झालं 1 वर्षात मी आता सेवानिवृत्त आहे. खेड्यात सुगीतली पाखरे कशी राखतात त्याची अजब पद्धत मी पाहिली. रात्रीचे 12:30 वाजले असतील. घरमालक खोलीचे दार जोरात ठोठावत म्हणाले, गुरुजी उठा उठा. आमच्या शेताकडच्या दिशेनं चिरकण्याचा रडायलेला आवाज ऐकू येतोय. बहुतेक आमच्या लहान भावाला चोर मारायला लागलेत. झालं. हातात लगेच काठ्या बॅटऱ्या घेऊन त्या दिशेनं आम्ही धावत सुटलो. रात्रीच्या शांत वातावरणात तो आवाज जास्तीच येत होता. 1 किलोमीटर अंतरावरचे ते शेत पळत पळत आम्ही गाठलं तर त्या घरमालकाचा भाऊ मस्त बाजेवर झोपलेला होता. रात्रभर या पाखरांसाठी कोण जागा म्हणून त्याने किमान तासभर ओरडण्याचे, चिरकण्याचे रेकॉर्डिंग करून ती कॅसेट लावली होती. टेप रेकॉर्डरमध्ये ती कॅसेट लावून हा ढाराढूर घोरत होता. पाखरे राखण्यासाठी त्यांनी ही नवीनच घरात कोणाला न सांगता भन्नाट कल्पना लढवली होती.
आता हसावं की रडावं हे कळत नव्हतं. असा तो रात्री अंगुराच्या बागेतील पाखरे राखत होता. आमच्या आवाजाने तो जागा झाला. या प्राथमिक शाळेला ना शिपाई ना राखणदार. मुलेच कुलूप उघडणार, झाडून काढणार, पाणी भरणार, शिक्षकांची हरेक कामे करणार. या कामात मुलांचा फार उत्साह. शिक्षकांना डहाळे, बोरं, भुईमुगाच्या शेंगा, ऊस, वाळकं आदी आणून द्यायचं. यासाठी ते शेताकडे जायचे. शिक्षकांच्या नजरेत हीच मुले शाळेत सर्वात जास्त हुशार व आवडीची. शिक्षक एकत्र जमले म्हणजे फार क्वचित शिक्षणावर बोलायचे. शेत, पिकपाणी, राजकारण, पक्ष, गावातली भांडणं यावर तासनतास बोलायचे. कोणी नागरिक आला तर त्याच्यासोबत काहीजण पान तंबाखू खात वेळ घालवायचे. त्यांची थोडी स्तुती करायचे. ढवण म्हणून जवळच्या गावचे ते गुरुजी होते. ते इंग्रजीचे शिक्षक होते. शेताचा व्याप होता. त्यात खाजगी देणेपाणी जास्त झालं असावं. त्यासाठी काही वर्षांनी त्यांनी मार्ग काढला की स्वजिल्ह्यात सोयीच्या बदलीसाठी धडपडणाऱ्यांकडून काही मदत घेऊन स्वतः विनाकारण दुसऱ्या जिल्ह्यात पुढे आपापसात बदलीने बदलून गेले. यामुळं कर्जाला हातभार लागला असेल. पण या काळात आम्ही सर्वांनी ठरवलं की काहीही असो, विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करून घ्यायची. यासाठी सर्वांनी परिश्रम घेतले. फार यश आले नाही, पण विद्यार्थ्यांची तयारी तरी करून घेतली. गावात राहणाऱ्या शिक्षकांच्या खोलीवर विद्यार्थी अभ्यासासाठी जमू लागले. शाळेत कोण कधी यायचे, कधी जायचे, कधी रजा द्यायची, कधी न येता रजा खतवायची नाही, यातून हेवे दावे वाढू लागले. कोणी किती सवलत घेतली, कोण घेतली नाही, यावरून तक्रार होऊ लागली. कोणाच्या रजा जास्त झाल्या त्यांना सवलती जास्त घेऊ वाटायल्या. कोणी रजा घेतली नाही, एखादी सवलत घेतली तर त्यांना जास्त सवलती घेण्याचा द्वेष वाटू लागला. कोणी 10 मिनिटे आला काय आणि कोणी 1 तास उशिरा आला काय. शेवटी हे येणे उशीरच ना. सवलत अर्ध्या दिवसाची काय आणि 2 दिवसांची काय, हे नियम बाहेरच वागणं ना. कोणी अंडा चोर, कोणी कोंबडी चोर, पण शेवटी सारे चोरच ठरतात ना. नवीन बदलून डॉक्टर गोविंद गारे नावाचे साहित्यिक मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आले. खूप वर्षांपूर्वी त्यांची एका लेखक शिबिरात ओळख झाली होती. रविवारी त्यांची निवासस्थानी भेट घेतली. साहित्यावर चर्चा झाली. त्यांना मी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहे हे माहीत नव्हतं. त्यांना बोलताना नोकरीचा उल्लेख केला. तेव्हा ते म्हणाले, अरे आपल्या शाळेत नोकरी म्हणा ना. हो सर. काय अडचण? नोकरीच्या गावातच राहतो, आठवड्याला येतो. का बरं? खूप लांब गाव आहे. एवढ्या लांब कशी बदली झाली तो इतिहास सांगितला. म्हणाले, बदलीचा अर्ज देऊन ठेवा, विचार करू. बदलीचा अर्ज दिला. शाळेत पण उन्हाळ्याची सुट्टी लागली. त्यांच्या जवळच्या एका अधिकाऱ्याचा निरोप आला की एखाद्या आमदाराचे पत्र देता येते का ते बघा. संस्था चालकांची सून ही वसतिगृहात राहून रोज न चुकता तासाला शिकते. अशा आदर्श स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या धाराशिव येथे माझे सुट्टीतील BEd चालू होते. फोनवर संपादक मित्राला आमदार TM कांबळे यांच्याकडून पत्र घ्यायला सांगितले. ते जिल्हा परिषदेत दाखल केले. अशा रीतीने एका वर्षाच्या आत पुन्हा बिरवलीवरून लातूरच्या अगदी जवळ खुलगापूर या शाळेचा बदली आदेश मिळाला. लातूरच्या जवळ हे खुलगापूर असले तरी तिथे कसल्याच वाहनाची सोय नव्हती. ST ही जात नव्हती. त्यामुळे जुनी मोटरसायकल घेतली. मला व्यवहाराचे ज्ञान तसे कमीच म्हणावे लागेल, कारण अजून 15,000 घातले असते तर नवी गाडी मिळाली असती. पण त्या जुन्या गाडीला चांगली करण्यात, नवे काही सामान घालण्यासाठी 2 महिन्यात 10,000 गेलेच होते. 2 वेळा दुसरे वाहन घेताना माझ्याजवळचे जुने वाहन मात्र मी विकण्याच्या भानगडीत गेलो नाही. ते विकून किती पैसा येणार होता म्हणा. त्यापेक्षा त्याच मेकॅनिकला ती गाडी ठराव न करता तशीच देऊन टाकली. आयुष्यभर दुसऱ्यांच्या गाड्या दुरुस्त करणारे हे मेकॅनिक स्वतः मात्र पायी घराकडे चालत जात असतात.
हे बघताना कसं तरीच वाटायचं. गावच्या अर्धा किलोमीटर अलीकडे एका कोट्यात गाडी लावून चालत शाळेला जावं लागायचं. रस्त्याच्या दोन्ही बाजूला शाळेची इमारत. या शाळेत मुख्याध्यापक तसे ह्या गावातलेच, पण तेही ये जा करायचे. या विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी DN सूर्यवंशी हे फार कडक शिस्तीचे. मी विद्यार्थी असताना माझ्या शिक्षकांच्या शाळेची तपासणी त्यांनी केली होती. आजही मला आठवते. त्यांनी शाळेच्या फाटकातून कधी प्रवेश केला नाही. गज नसल्या खिडक्यांतून उड्या मारून ते वर्गात यायचे. बरं, सकाळी येऊन गेले म्हणजे दुपारी येणार नाहीत किंवा दुसऱ्या दिवशी येणार नाहीत असं नाही. ते कधीही केव्हाही कोणत्याही वेळेत येणारच. मी 7वीला शिकत असताना त्यांनी मलाच प्रश्न विचारला, गणिताचा कालचा पेपर छान होता का? हो. अरे, त्यात दुसरा प्रश्न किती अवघड होता. मग त्याचं उत्तर गुरुजींनी सांगितलं नाही काय? मी तर त्यांना सांगा म्हणालो होतो. हो हो, सांगितलं त्यांनी. शाबास, बस बस खाली. असं आमच्याकडून ते खरे खरे काढून घ्यायचे. मग कार्यालयात नेऊन आमच्या त्या शिक्षकांची मोठ्या आवाजात घेतलेली हजेरी वर्गात ऐकू यायची. ते निघून गेल्यावर मग माझी पाठ मोकळी व्हायची. तर असे हे विस्तार अधिकारी. यांचा दरारा वचक भारीच. त्यांच्याकडे अनेक वेळा गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी या पदांचा प्रभार असायचा. साधे सुपारीचे व्यसनही त्यांना नव्हते. कुठे चहापाणी घेतले असे आढळले नाही. माझ्या आयुष्यात एवढा तळमळीचा, स्पष्टवादी व नैतिक वजन असलेला विस्ताराधिकारी नंतर नोकरीच्या काळात बघितला नाही. तर तेव्हा खेड्यात एवढं हॉटेल नसल्यानं एका वर्गातच शिक्षक चहा करायचे. चहाचं सारं सामान आणून ठेवलं होतं. सकाळच्या सुट्टीत एक शिक्षक चहा करीत होते. चहा उकळल्यास कपड्याने ते भगुने धरून कपावरच्या चाळणीत चहा गाळणारच होते. इतक्यात त्यांची नजर खिडकीकडे गेली तर चक्क तिथे उभे राहून हे विस्ताराधिकारी हा प्रकार बघत होते. त्यांना बघून त्या शिक्षकाचे हात थरथर कापू लागले. हातातून ते उकळत्या चहाचे बघून केव्हा व कसे खाली पडले हेही त्यांना कळाले नाही. मग कार्यालयात पुन्हा केलेल्या फजितीबद्दल न बोललेलंच बरं. ते म्हणायचे, पोरांना चहा पिऊ नका म्हणणारे तुम्ही कोणत्या तोंडाने पोरांना सांगता? बरं, या चहाच्या नादात शाळा कोण भरवायची? 1-1 तास मध्यंतर असते का? शाळेची प्रगती कशी होणार? चहाने तुमचे तरी आरोग्य सुधारणार का? असे त्यांच्या शब्दांचे बाण झेलावे लागायचे. सर्वांनी मनावर घेऊन झाडे लावली. नागनाथप्पा वाले गुरुजींचं गणित फार चांगलं होतं. मुलांच्या शिष्यवृत्ती परीक्षांची ते चांगली तयारी करून घ्यायचे. साहेबराव नवल हे त्या गावचे शिक्षणप्रेमी नागरिक. त्यांचं शाळेला खूप सहकार्य असायचं. त्यांची धडपड आम्हाला प्रेरणा द्यायची. आमच्या चुका आमच्या समोरच सांगायचे. या शाळेत शिवा नावाचा एक विद्यार्थी 2रीच्या वर्गात शिकत होता. गावात कुठेही कुत्री हळजली म्हणजे तिची पिल्लं धरून खेळत बसायचा. हुडव्यातून, उकिरड्यातून, कोट्यातून जिथं कुठं पिल्लं दिसतील तिथं हात घालून तो पिल्लं घेऊन शाळेकडे येत असे. मात्र कुत्री कधी त्याच्या अंगावर भुंकत आली, चावली असं घडलं नाही. याचं मला आश्चर्य वाटायचं. एवढा लळा त्या मुक्यांना शिवा लावत असे. तो पोटाला वेळेवर खायचा नाही, पण गावातल्या कुठल्याही कुत्र्यांना घरातले भाकरीचे तुकडे चोरून टाकत फिरायचा. याच कालावधीत श्री VP स्वामी नावाचे गटशिक्षणाधिकारी लाभले. अतिशय निरपेक्षपणे प्रशासन चालवायचे. माणुसकी एवढीच त्यांची जात व धर्म असायचा. तशी त्यांची कोणाला भीती वाटत नव्हती. माझे DED झाल्याने सरळ BA प्रथम वर्षास प्रवेश मिळालाच होता. BA, MA, BEd, MEd, DAE असे खात्याची परवानगी घेऊन बाहेरून अभ्यास करत करत बरीच वर्ष शिकत होतो मी. त्यामुळं मला या शाळेत पदवीधर शिक्षकाचा ग्रेड मिळाला. त्यामुळे मी अनेक वेळा प्रभारी मुख्याध्यापक असायचो. या गावाजवळचेच एक शिक्षक सतत उशिरा यायचे. ते सायकलवर यायचे. गावजवळ आले म्हणजे गर्दीमुळे सायकल हातात धरून कदम कदम हळूवार चालत यायचे. लिहिताना हात थरथर कापायचा. हे खूप दिवसांपासून होतंय म्हणायचं.
त्यांचा आवाज छान होता. अभंग चांगले म्हणायचे ते. एकदा ते उशिरा आले. त्यांना म्हणालो, उद्यापासून वेळेवर यायचं. अहो, नेहमीच मी उशिरा येतो ना. हो, पण आता नाही. अहो, मी सध्याच्या सभापतींना शिकवलंय. मग त्यांचं नाव कशाला घालवता हो? सांभाळून घ्या हो. बाकीचेही मग उशिरा येतील. प्रयत्न करतो लवकर येण्याचा. असं म्हणाले खरे, पण दुसऱ्या दिवशी पुन्हा उशिरा. मी म्हणालो, उद्या उशिरा झाला तर हजेरीवर सही करू देणार नाही. एवढंच बोललो. त्यानंतर पुन्हा ते शिक्षक कधीच उशिरा आले नाहीत. तसे ते स्वभावाने फार भोळे. बोलताना आचपेच नाही. जे मनात आहे ते बोलणार. माझ्या बोलण्याचाही त्यांना कधी राग आला नाही. शाळेतली शिक्षिका दीर्घ रजेवर गेल्याने त्यांचा वर्ग यांनाच सांभाळावा लागायचा. 5-6 महिने 2-2 वर्ग सांभाळल्यावर ते वैतागून मला म्हणाले, मी उशिरा आलो की चिडताव. या बाई तर किती महिन्यांपासून नाहीत. त्यांना तर काहीच का बोलत नाहीत. अहो, त्या मॅटर्निटी रजेवर आहेत. मग मलाही 2-2 वर्ग सांभाळायचा कंटाळा आलाय. मलाही तसली मॅटर्निटी रजा द्या. मी हसून हसून बेजार झालो. त्यांना मॅटर्निटीचा अर्थच कळला नाही. जुन्या काळातले शिक्षक मराठी बोलताना इंग्रजी शब्द कधी वापरत नव्हते. त्यांचा एक दोष होता, तो म्हणजे विद्यार्थ्यांना तंबाखूचा तोटा आणाया पाठवायचे. हे मीही बघितलेलं. त्यांना आवाज चढवून एके दिवशी खूप बोललो. मग ते म्हणाले, लहानपणापासूनची सवय आहे, कशी सुटल? आता घर सुटल पण तोटा कसा सुटल? ते काहीही असो, तुम्हाला हात जोडून विनंती आहे. त्यांनी विनंती ऐकली. येताना त्यांच्या गावातूनच तोटा घेऊन यायचे. नदीकडे लघवीला गेल्यास तिकडेच तंबाखू खायचे. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात.